रणजी कान सर यांना इन्व्हाइट करतोय या मॅचच्या सत्रामध्ये. इट्स सो टू यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दिवा चषक 2026 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. मॅच बिटवीन हनुमान दातुले आणि गणेश कृपा दिवा. सेमीफायनल नंबर 2 ला होती सुरुवात. टॉस लागलाय तो दातिवली संघाच्या बाजूने. फिल्डिंगचा डिसिजन त्यांनी घेतलेला आहे. या दोन्ही संघांना फार संघर्ष करावा लागलाय. जबरदस्त खेळाच्या संपूर्ण दिवसभरात या दोन्ही संघाने केला आणि आता सेमीफायनल मध्ये समोरासमोर आहेत. विश ऑल द बेस्ट. शुभेच्छा दोन्ही संघांना देऊ आपण. 4 ओव्हरच्या या पहिल्या डावाला होती सुरुवात. सुमित भोईरच्या सोबतीला अनिकेत पाटील तर पहिल्या षटकामध्ये विनीत मडवी. इट्स अन टेकन. पहिल्याच बॉल वरती आले विकेट. सुमित प्राइज विकेट येत असताना रॉयल टॅक. सुमितचा खेळच असा काही तर तुपाशी नाही तर उपाशी. आयवा कॅच साठी प्रेक्षकांना रॉयल्स ग्रुप यांच्याकडून 2 हाताने कॅच पकडली तर 500, 1 हाताने पकडली तर 1000. मगाशी एक जण गेलेला 1 हाताने पकडायला. हेड शॉट बसलाय. 1000 साठी 2000चं नुकसान नको. 500 भेटले तरी चालतील. दोन्ही हाताने पकडा. नवीन बॅटर लेफ्टी भावेश आला. बॉल आत लागला. स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये चाललाय. डीप मधून अनिकेतने डबलला कॉल दिलाय. भावेश धावतोय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो येईल. धावा 2 ने खातं उघडलंय गणेश कृपा दिवाचं. आणि आज बरेचसे रथी महारथी खरं तर आमच्या मंचावरती आहेत. मागच्या 20-30 वर्षांचा आपण विचार केला. 2-3 नाही. कुलस्वामिनी क्रिकेट क्लब दिवा असेल, गणेश कृपा दिवा सिनियर टीम असेल, ऑल आमची टीम. बरेचसे त्यामधले खेळाडू देखील आहेत. चंद्रकांतजी भगत असेल, श्रीनाथजी भगत, सुरेश भगत, विलास वैती, नाना भगत, गुरुनाथ वारेकर, श्रीराम पाटील, धीरज वारेकर. थोडासा लेट झाला होता फटका खेळत असताना. भावेश सिंगल येते इथे. जयराज पाटील, लारा भगत, शैलेश भगत आणि रवी पाटील जी आमची सुरुवातीची कुलस्वामिनी क्रिकेट क्लब टीम होती दिवाची. देन तुम्ही गणेश कृपा सिनियर्सला बघितलं आणि आता ही रेग्युलर टीम आहे. ही नवीन पिढी आहे दिवा संघाची जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि यांच्याचद्वारे काही दिवसानंतर तुम्हाला एक रजनी स्पर्धा देखील आय थिंक मार्च महिन्यामध्ये ती असेल. गणेश कृपा दिवा आयोजित. उडवलाय बॉल सध्या गॅप मध्ये. वाईट लॉंग ऑन कडे चाललाय. धावतोय फिल्डर. नो चान्स फॉर द फिल्डर. आणि बॉल सीमा पार. अनिकेतचा पहिला वार. षटकार. किंग नाही तो किंग मेकर. शैलेशी दादा लई दम. कार्य सम्राट नगरसेवक आहेत. दिवा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्य तत्पर असणारं नाव आणि नेहमीच क्रिकेट क्षेत्रावरती प्रेम त्यांचं राहिलं. मी बऱ्याचशा स्पर्धा बघितल्या. प्रत्येकी स्पर्धेमध्ये दादांचं आर्थिक सहकार्य असतं. सर्व ट्रॉफीज त्यांच्याचद्वारे स्पॉन्सर्ड केल्या जातात आणि या स्पर्धेमध्ये देखील. आणि इवन एका खेळाडूचा स्वप्न पूर्ण होणार आहे. फक्त 3 मॅचेस खेळून तुम्हाला मिळणार आहे 8000 फक्त प्रवेश आहे. आणि त्यामध्ये 1 लाखाची टीव्हीएस स्पोर्ट ही बाईक. दिवा आणि सध्या आपण दातुल्या 2 संघांना पाहतोय. स्कोर आपण जर बघितला तर तो सध्या 8 या आकड्यावरती आहे, 9 या आकड्यावरती आहे. प्रगतीपथावर असताना पहिलं षटक. बॉल बाकी अजूनही शेवटचा. विनीत स्वीप करायचा होता पायावरती. जरूर एड्स आहे. बॅटर अंपायर सांगतात
आणि या सिंगल अनिकेतकडे पुन्हा स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 for 1 गणेश कृपा दिवा. बघितले जाते आणि 11च्या 11 नगरसेवक आपल्याला पाहायला मिळाले, निवडून आलेले आहेत. दिवेतील जनतेला देखील माहिती आहे कोणाला निवडून आणायचं आहे, जो आपल्यासाठी नेहमीच उभा राहिलेला आहे आणि जनसामान्यांच्या नायकासाठी लढणार आहेत. 10 शिवसेना तर एक बीजेपी आणि युतीमधून 11 नगरसेवक आपल्याला पाहायला मिळाले ठाणे महानगरपालिकेमध्ये. आफ्टर फर्स्ट ओव्हर 10 for 1. सेकंड ओव्हर मध्ये आलाय मयुरेश. पूल करायचं होता, पील होते, निघाला अनिकेत. एन ॲट नंबर सेकंड डाऊन. अनिकेत पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. सूरज आलेत. पोल तर केलाय, फटका फसलाय डीप मधून मिड विकेट. जयेश धावतोय, पोहोचलाय, वेल टच अँड टेक्स इट. रांग आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला सुमित अनिकेत आणि आता सूरज चौथे. मैदानाच्या आतमध्ये चाललाय दीपक काका. काका या नावाने सर्वजण त्याला दिवा गावामध्ये या सभोवताली ओळखतात. बॅट पाहिजे, चला लवकर, वेळ नाही आपल्याकडे. पाहिजे असेल तर लगेचच जा डगआउट बॉक्स मधून. टोटल स्कोर सध्या 10 वरती थांबलेला आहे. मॅच गणेश कृपा दिवा आणि हनुमान दातिवली या दोन दिग्गज संघांदरम्यान. गावदेवी कौसाचे खेळाडू देखील आलेले जे कालचे क्वालिफायर आहेत फायनल मॅच मध्ये, जे आपल्याला जरूर पोहोचलेले पाहायला मिळतात. काल जबरदस्त खेळ केला दोन्ही. ओमकार, निलेश, कल्पेश, ऑल ओव्हर ऑल टीम. बॅट आणि पायच्या मधून निघून गेला बॉल. लेफ्टीला ऍडव्हान्टेज देणारे क्रीडांगण आहे आणि सध्याचा वाऱ्याचा वेग देखील आपण बघितलं तर तो पश्चिमेकडून पूर्वेला, म्हणजे त्या बाजूला कोणाचाही फटका असू द्या, तो वाऱ्यासोबत काही अंशी पुढे जाणार आहे. स्कोर सध्या आपण पाहतोय 10. पुढचा बॉल मयुरेश. ऑफ स्टंपचा बाहेर, वाईड ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर. गाइडेड मिसाईल प्रमाणे बँक ऑन टार्गेट. फुटवर्कचा भाव जाणवला. हा फटका खेळत असताना प्रामुख्याने तुमच्याकडे पाहिजे तो फुटवर्क, तोच नव्हता. आणि इकडे येतोय तो आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे. 2 विकेट 2 डॉट बॉल. या षटकामध्ये एकही धाव आतापर्यंत मयुरेश आली नाही. चांगली बॉलिंग करत आहे. धाववरती धावसंख्या थांबली आहे. शॉर्ट बॉल पूल करत असताना हा देखील फटका फसलेला आहे. मात्र लॉंग ऑनला फिल्डर सुरुवातीला थोडे सेट झाले, नंतर आले, थ्रो केलाय, पुन्हा पडलेत आणि धावा मिळत असताना आपण पाहतोय 2. आय थिंक काही इजा झालेली फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं. अगोदर असं वाटलं की त्यांनी ग्लेअर्स परिधान केलेले ते काढतायत की काय. धावा 2 आणि 2 धावांनी स्कोर 12. आज तितके हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळाला नाही. एकच मॅच मला आठवते ज्यामध्ये 57चा चेस होता.
देन 42-40. ओहो, रेंज मध्ये बॉल लॉंग ऑन द क्लिअर. दीपकने दिलाय दणका, 6 धावा षटकार. दोन षटकांचा खेळ आता संपलेला आणि 2 षटकांच्या खेरीज बॅटिंग करत असताना गणेश कृपा दिवाचा धावफलक 18 for 3. 18ला 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. दीपक आणि भावेश दोन्ही लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि इकडून आता 3rd ओव्हर मध्ये आला अक्षय मात्रे, ज्याने मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये जबरदस्त खेळ केला. पहिली मॅच बॉलिंगच्या जोरावरती जिंकून दिली. 5 विकेट 5 पर कंप्लीट करत असताना एक मेडन टाकली होती. तर सेकंड मॅच मध्ये 3 षटकारांच्या जोरावरती फसलेल्या मॅच मध्ये पुन्हा एकला दातिवलीला आणला आणि विजय मिळवून दिला. चला, दोन्ही सामन्यांचा सामनावीर आहे. 3rd मॅच, 3rd ओव्हर, पहिला बॉल ऑफ बाहेरचा वाईट. आणि व्हाईटने स्कोर सध्या जाऊन पोहोचला तो पुढे 19-19. आज लो स्कोर, फायटिंग टोटल 40, 45, 50च्या मॅचेस जबरदस्त रंगलेल्या आहेत. इकडे जरी 40 झाल्या तरी मॅच चांगली होऊ शकते. लोवा फुल टॉस वळवलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, बीट करून त्यांना बॉल सीमा पार, चौकार. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 23. 23 धावा धावफलकावरती. राऊंड विकेट अक्षय. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल चाललाय डीप मध्ये, मिड विकेट रिजनला. फिल्डर फार वेगाने आला, थ्रो चांगला आता आणि मिळते ती फक्त एकच धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 24. संकेत आज सुरुवातीला नव्हते पण आता आलेले आहेत. स्क्वॉड मध्ये सध्या नाहीयेत काही कारणास्तव जरूर. मात्र अंडरामचे क्रिकेट सध्या तरी ते गाजवतात आणि पूर्वीपासूनच अंडराम क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे. संपूर्ण मुंबई उपनगरांमध्ये मध्ये दिव्याच्या संकेत भगतची. 24 आहेत. राऊंड विकेट. फुल टॉस होता, इकडे मिडल झाला नाही बॉल, थोडासा बॅटचा आत लागलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत अनिकेत, चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आलाय. वा, डीप मधून दोन्ही वेळेला थ्रो आलाय, ऍक्युरेट आला, त्यामुळे डबलला चान्स भेटली नाही. सिंगलने स्कोर 25 वरती पोहोचलाय. बॉल आणि बाकी 3. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर बॉल. व्हाईटचा सिग्नल आला आणि व्हाईटने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. प्रगती पथावर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते 3रं षटक. मी अगोदरच मारलो, 40 जर झाल्या मॅच टाईट होऊ शकते. तो प्रयत्न सध्या दीपक आणि भावेशची जोडी करते. लाईन मिस केली आणि अक्षय जरूर स्वतःला म्हणत असेल की स्टंप कसे मिस झाले. बॅटरने लाईन मिस केली होती आणि बॉलर कडून स्टंप मिस झालेत. दोघे मिस, डॉट आलाय. धावा सध्या 26 वरती. बॉल बाकी अजूनही 2. पुढचा बॉल वन्स अगेन अक्षय मात्रे. भावेश भगत साठी. ऑफ स्टंपचा बाहेर, फुल लेंथ होता. व्हाईटचा सिग्नल आलाय. रेंज मध्ये द्यायचं नाही, त्यामुळे वारंवार ते आतापर्यंत 3 आपल्याला व्हाईट पाहायला मिळाले. ते ऑफ स्टंपचा फारच बाहेर होते अक्षय मात्रेकडून. स्टील टू गो. 9 धावा आतापर्यंत आलेल्या 4 बॉल मध्ये पहिल्या अक्षयच्या या षटकामध्ये.
लोवा फुल टॉस. या वेळेला मात्र थोडी बॅट अगोदर फिरली आणि बॉल पडलाय. थेट आला विकेट किपर कडे. डॉट. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. धावसंख्या थांबलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते 27-27 या आकड्यावरती. हळू हळू धावा देखील वाढत आहेत. डॉट बॉल देखील येत आहेत. वाईट देखील आपल्याला पाहायला मिळाले. षटकार, चौकार, डॉट बॉल, सिंगल, डबल सगळं काही पहिल्याच धावामध्ये. अजून दुसरा डाव बाकी आहे. थ्रू द एक्स्ट्रा कव्हर फिल्डर वेगाने पुढे आलाय. मागे बॉल गेलाय सीमा पार. अंपायरचा सिग्नल. चौकार. चला तर 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 31 धावा. 3 विकेटचं नुकसान. गणेश कृपा दिवा. वेळ जास्त घेऊ नका टीम दातिवली. फिल्डिंग लगेच सेट करा. 31 धावा 3 विकेट. बघा 12th मॅन जे हनुमान दातिवलीचे जे 12th मॅन आहेत त्यांच्या टी शर्ट वरती लोगो नाहीये. जो असोसिएशनचा लोगो आहे तो नाहीये. त्यामुळे मॅनेजमेंट टीम कडून 2 रनची पॅनल्टी. सकाळी आपण बेतवडे संघाला देखील दिली होती. जे काही रूल्स असोसिएशनचे तेच या स्पर्धेमध्ये देखील फॉलो केले जात आहेत. त्यामुळे वेळ आता जास्त घेऊ नका आणि फिल्डिंग दोन्ही संघांना विनंती आहे. बॅटिंग करणारी टीम देखील. चला आता स्पीड अप घ्या प्लीज. 1 ओव्हर आणि बाकी आणि यानंतर आपल्याला ओव्हरऑल 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि देन फायनल. टोटल सध्याची धावसंख्या आपण पाहतोय 31. 1 ओव्हर बाकी आहे. 15 पेक्षा जास्त धावा आल्या 45+. सध्या 40चं टार्गेट तरी ते मनोमन रेडी असेल त्यांच्या. पाहुयात बॉलिंग कशी होईल अनिकेत कडून लास्ट ओव्हर मध्ये. एक्स्ट्रा कव्हर खाली इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफचा आपण कव्हर्सला डीप पाहतोय. पॉइंटचा थर्ड मॅन फाईन गात. स्क्वेअर लेगचा मिड विकेट आणि लॉंग ऑन पहिला बॉल. दीपक भगत. मिस टायमिंग बॉल चालला शॉर्ट मिड विकेटला. गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. डबलला चान्स भेटले. 2 धावा तर सर तिथे आपल्याला पाहायला मिळतात. ट्रिपलला प्रयत्न करत होते. थांबले 2 धावांनी धावसंख्या पुढे. स्कॉमॉस ऑन 33. ते दोघे बॅटिंग करतात. धावा येतात पण पॅव्हलियन कडून वेगळीच कॉमेंट्री सुरू आहे. 9 खेळाडू असतात. तुमच्या भावना समजू शकतो. नो डाऊट. 33 धावा. ऑन साइडला बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. आता डबलला कदाचित चान्स घेतले भावेशने. मिस्टेक झाली आहे. 2 धावा तर झाल्यात पूर्ण. तिसरी साठी इकडे प्रयत्न होणार नाही. प्रयत्न करत होते पण थ्रू पुन्हा आलेला. 2 धावा पुन्हा आल्या. 2 ने धावसंख्या सध्या 35 धावा धावफलकावरती. बॉल आणि बाकेट 4. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे कारण दिवा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दातिवली त्याच बाजूचा गाव आहे. ते देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो दोन्ही आजूबाजूची गाव आहेत आणि या आज या मैदानावरती सेमी फायनल मध्ये दिवा चषकाच्या खेळतात. पुढचा बॉल आत लागल्या बॅटचा. पुन्हा डबलला चान्स घेतील. डीप मधून फिल्डर मयुरेश फार वेगाने आलाय. मिसफिल्ड झाले. मागून येते बॅकअप थ्रो येईल. ट्रिपलला कॉल दिला भावेशने. धावतोय खरा. नॉन स्ट्रायकिंगला चान्स. थ्रो थोडासा खराब आणि विकेट. रन आउट. मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून अटेम्प्ट करत होता मोठ्या फटक्यासाठी. व्यवस्थित संपर्क होत नव्हता. डबल आणि आताही डबल आली मात्र ट्रिपल साठी विकेट गेली आहे. स्कोर सध्या 36-37.
37. 3 बॉलचा खेळ आणि बाकी. अल्पेश नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक असेल आणि सध्या भावेश भगतला स्ट्राईक आहे. अपेक्षा त्याच्याकडून देखील केली जाते. 3 बॉल मध्ये एक मोठा फटका पाहिजे सध्या गणेश कृपा दिवाल आणि त्यासाठीचा प्रयत्न भावेश भगत करत आहे. अनिकेतने आता राऊंड द विकेटने पुढचा बॉल लेग स्टंपला बॉल हुक केला गॅप मध्ये चौकार. शफल झाले बॉल मध्ये बाउन्स होता आणि देन फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्या गॅप मधून बॉल सीमा पार गेला. या 4 धावांनी धावसंख्या सध्या 41 बॉल आणि बाकी आहेत ते 2. 41 तर झालेले आहेत. 41 बनलेले आहेत. चला प्लीज कम ऑन दोन्ही टीम्स. पुढचा बॉल पुन्हा हुक करायचा होता आणि यावेळेला मात्र बीट झालेत. बॅटर भावेश डॉट आलाय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 41 तर बनलेले आहेत. टार्गेट पाहूयात काय सेट होत आहे. छोटा निकेत देखील आला. लास्ट बॉल अनिकेत दातिवलीचे. ओहो थोडासा खाली अपील आणि बॅटर आउट. 22 विकेट गेले शेवटच्या बॉल वरती. ओव्हरऑल विकेट पडले ते 5 विकेट आणि टोटल स्कोर सध्या 41. 42चं टार्गेट 42 चं टार्गेट आहे. हा पेनल्टी 2 रन्स ऍड करू. 41 + 2 43 44 44 धावांचं टार्गेट आहे. राज भगत यांच्या शुभस्य आपण रामदासजी भगत साहेब यांचा सन्मान करणार आहोत मंचावरती. रामदासजी भगत साहेब यांचा सन्मान करण्यात येईल. मी राजजी भगत यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण आदरणीय रामदासजी भगत साहेब यांचा सन्मान करावा. प्रेक्षकांना विनंती आहे पडद्यावरती पाय ठेवू नका. कौसाचे प्लेयर ज्या ठिकाणी आहेत समोर नाही त्यांनी पाय नाही ठेवलं असं वाटतंय कारण ठेवलाय. थँक्यू. 41 झालेले आहेत +2 पेनल्टी 43 टार्गेट 44.
दिवा चषक 2026च्या या पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गणेश कृपा क्रिकेट क्लब दिवा सिनियर्स आयोजित ही स्पर्धा आणि दिवा आणि त्यांच्या अगेन्स्ट दातिवले दोन टीम्स खेळतात. टार्गेट या मॅच मध्ये ते 44 41 झाल्या होत्या अधिक 2 पेनल्टी 43 43 44 चं टार्गेट. निवृत्ती मात्रे आणि विनीत पाटील या आघाडीची जोडी. पहिल्या षटकामध्ये सूरज चौथे. मॅचला सुरुवात 44-47 ला. ऑन साइडला खेचून मारायचा होता. लेंथ बॉल होता पण इकडे जरूर ऑलरेडी निवृत्तीने ठरवलं होतं ऑन साइडला मला खेचून मारायचं. दरम्यान आदरणीय कैलासजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. उद्योगपती या गावचे आणि साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम सुस्वागतम. आवर्जून आज या स्पर्धेमध्ये दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. उद्योगपती कैलासजी भगत साहेब सहर्ष स्वागत आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफला आणि शेवटी तो सीमा पार. दातिवलीसाठी चौकार. उद्योगपती आदरणीय कैलासजी मनोहर पाटील साहेब यांची उपस्थिती मंचावरती सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. मोठ्या संख्येने आपल्याला जरूर आता या स्पर्धेच्या सांगतेकडे येत असताना मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. 44 धावांचा चेस आणि पहिला चौकार आला पहिल्या डॉट बॉल नंतर निवृत्ती मात्रेच्या बॅटमधून. दोन कॉर्नर मध्ये जरा सध्या तरी फिल्डर आहेत. पहिल्या बॉलचा कॉपी पेस्ट त्याच पद्धतीने ऑनसाइडला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता निवृत्तीकडून. मात्र बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि तो गेलाय विकेट किपर कडे. चौकार तर आलाय मात्र 2 डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाले. 44 धावा टार्गेट असताना एक चौकार आहे. मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलचा बाहेर मिड ऑन मिड ऑफ आत. सूरज चौथे राऊंड विकेट. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलं की डीप मध्ये आणि त्याच्या समोरून डबल घेणं थोडंसं कठीण असेल. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो आलाय. दिव्याचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आहे धावसंख्या 5 वरती. पाच धावा सध्याचा स्कोर. पॉवर प्ले 2 बॉल आणि बाकी. लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. टक्कचा आवाज आणि थेट बॉल साइड स्क्रीनच्या वरतून कॅमेरामॅन कडे. फोकस करो. षटकार. किंग नाही तो किंग मेकर शैलेशी दादा लई दमदार. किंग आदरणीय नगरसेवक आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेली आहे शैलेशजी मनोहर पाटील साहेब आणि त्यांचेच बंधू उद्योगपती आदरणीय कैलासजी मनोहर पाटील साहेब यांची उपस्थिती मंचावरती आहे. स्वागत आहे आपलंही. आणि दिवाच्या अगेन्स्ट सध्या दातिवलीच्या विनीतच्या बॅट मधून आला षटकार. ऑन साइडला वळवलाय मनगटाच्या जोरावरती. पॉवर प्ले सुरू असताना विनीतचा फटका पहा आणि पाहतच राहा. चौकार. किंग मेकर
सैनिक खरार सारी जनता ही त्यांच्या सोबत आमचा देश दादा भगत सारी जनता ही त्यांच्या सोबत आमचा देश दादा भगत ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं नुकतंच या क्रीडा स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. नवनिर्वाचित आणि कोणत्याही पदाची गरज नसतानाही या समाजामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेलं नाव सन्माननीय नगरसेवक शैलेशजी मनोहर पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्व ट्रॉफीज आणि मालिकावीरची बाईक ज्यांनी स्पॉन्सर्ड केली आहे सर्वांचे लाडके शैलेशजी मनोहर पाटील साहेब, सहर्ष स्वागत, सुस्वागतम. दादा सबकी जान गाँव शहर में है बोलबाला दादाच ठरलाई तो वनम्यान एक किंग नाही तो किंग मेकर शैलेशी दादा लई दमदार किंग नाही प्रामाणिक, संवेदनशील आणि इमानदार आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असणारे एक आदर्श नगरसेवक सन्माननीय शैलेश मनोहर पाटील साहेब यांची उपस्थिती या मंचावरती. दादांचं सहर्ष स्वागत आपण सर्वजण करूयात. फटाक्यांचा आतिषबाजीने दिवा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्यतत्पर असणारं नाव ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफीज आणि मालिकावीरची जवळपास 1 लाखाची बाईक ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर्ड केलेली आहे अशा आदरणीय शैलेशजी पाटील साहेब, सहर्ष स्वागत आहे आपलं. आणि सगळ्याच आमच्या कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटर्सच्या वतीनं दादांचं मनापासून अभिनंदन. पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून ठाणे नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये ज्यांची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळते. मॅच सध्या दिवा आणि दातिवली सुरू आहे. टार्गेट 44 आहे. धाबा बनलेला 16, षटक सध्या दुसरं. लेग स्टंपला बॉल, टॉप एज, चान्स आहे, फाईन लेग, धावतोय विकी, पकडली कॅच. विनीत पाटीलची विकेट आली आहे. पहिला नाहीतर दुसरा धक्का दातिवलीला. आपल्याला एक विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, पण 16 तारखेला दिवाळीच्या जनतेने हॅट्रिक केली. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील साहेब पुन्हा एकदा निवडून आले. त्याच दरम्यान आणखी एक युवा डॅशिंग नगरसेवक दिवा शहराचे, ठाणे महानगरपालिकेचे आणि त्यासोबत कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट आदेश भगत साहेब यांची उपस्थिती. आपलंही सहर्ष स्वागत, सुस्वागत. वा वा. दीपक सध्या बॉलिंग करत आहे. टोटल स्कोर सध्या 16 आहे. आउटसाइड एज, फ्लॅश स्लिपला बॉल होता. थर्ड मॅन कव्हर करता धनेश, 1 धाव आली आहे आणि या सिंगल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 17 44 धावांचा चेस आहे. दातुली संघ बॅटिंग करतोय दिवा संघाच्या अगेन्स्ट 43 दिवा संघाने बनवलेल्या. या मॅच मध्ये अजूनही बॉल बाकी आहेत ते 14 आणि 14 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. या ओव्हर मध्ये दीपक भगत काकाकडून 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. अनिकेत ऑन स्ट्राइक, 14 बॉल 27 धावा आहे समीकरण. लोअर फुल टॉस, अपील, बट अंपायरने इथे स्पष्टपणे नकार दिलाय. लेग बाइट्स. चला चला, अंपायरचा डिसिजन फायनल आहे प्लीज.
फिल्डिंग सेट करून घ्या आपण. इम्पॅक्ट भेटला नाही, दॅट्स वाय बॅटर सेफ आहे. सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 18. बॉल बाकी 13 आणि 13 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा पाहिजेत 26. इंटरेस्टिंग मॅच आहे. 13 बॉल 26 पाहिजे. 43 बनवल्या दिव्याने आणि अजून या मॅच मध्ये 13 बॉल 26 पाहिजेत. हे सर्व सिनियर्स आहेत. दिवाश गावासाठी जाणे अगोदर खेळ दिले. आमची कुलस्वामिनी टीम असेल, त्यानंतर सिनियरची टीम असेल गणेश कृपा दिवा, आणि आता ही सिनियर्सनेच या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय, जबरदस्त फटका, फिल्डर आलाय, पकडली कॅच. भावेश भगतने टिपलेला झेलने जयेश मात्रेचा डाव संपलाय. काकाने 3 विकेट काढले. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा 19 आहेत, माफ करा 18 आहेत आणि उर्वरित 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज. रुबाब दादाचा हायलय न्यारा, शिंदे साहेबांचा सैनिक थरार, शिंदे साहेबांचा सैनिक थरार. सारी जनता ही त्यांच्या सोबत, आमचा देश दादा भगत. सारी जनता ही त्यांच्या सोबत, आमचा देश दादा भगत. बाबा संपूर्ण पॅनल ज्यामध्ये टोटल 11 नगरसेवक आपण जरूर बघितले. आदरणीय शैलेशजी मनोहर पाटील साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेचा आमचा आधारस्तंभ, त्यासोबत आदेशजी कमलाकर भगत साहेब यांची उपस्थिती मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. कैलेशजी मनोहर पाटील साहेब यांची उपस्थिती आपण पाहतात आणि दिवा आमच्या गावातील बरेचसे लेजंड प्लेयर ज्यांनी खऱ्या अर्थाने काळ गाजवलाय आणि त्यांनी केलेली सुरुवात आज ही पुढची पिढी जी मैदानाच्या आतमध्ये गणेश कृपा दिवाच्या अगेन्स्ट हनुमान दातिवली. 12 बॉल 26 धावांची गरज असताना अनिकेत पाटीलकडे बॉल. समोर देखील दिव्याचा नाहीतर दातिवलीचा अनिकेत आहे आणि ड्रॉप सीनचा हिरो ऑफ स्ट्राईक आला अक्षय मात्रे. सलग 2 सामन्यांचा जो सामनावीर होता. लेग ब्रेक होता, पंच केला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल गॅप मध्ये, नो चान्स फॉर एनी फिल्डर, बॉल सीमा पार, चौकार. शैलेश दादा सबकी जान. या 4 ने धावा संख्या सध्या पोहोचले 22 वरती. इथे लेग ब्रेक खेचलाय, बॉल चाललाय आणि पोहोचलाय मिड विकेटचा बार. ओ अनिकेत हुआ षटकार. दादाच ठरलाय तो वनमॅन, एक किंग नाही तो किंग मेकर. शैलेश दादा लई दमदार, किंग नाही तो किंग मेकर. शैलेश पाटील लई दमदार. दोनही जबरदस्त फटके आपल्याला पाहायला मिळाले. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा, चौकाराला मिड विकेटला क्लिअर करणारा षटकार आलाय. 2 बॉल मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. 12-26 चा सामना होता, 10-16 वरती आलेला आहे. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये दातिवलीच्या अक्षय जरूर धावून आला, त्याने दोन्ही सामने जिंकून दिले. आताचा अनिकेत, जो अनिकेत मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. 2 मोठे फटके आलेत. अनिकेत पाटील वरती आक्रमण दिव्याच्या. लेग ब्रेक होता, ऑन साइडला वळवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर उपस्थित, कॅच ड्रॉप आणि बॉल सीमा पार, चौकार. कॅच होती. क्रिकेट हेच सांगतं, बॉल जर तुमच्या हातात पडलाय तर कॅच तुमचीच होती. चूक झाली आहे. अंडर प्रेशर होते धनेश आणि या क्षणाला ही कॅच मॅच मधून देखील तुम्हाला घेऊन जाणार आहे. स्कोर ऑन 32. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये धावा पाहिजेत 12. मॅच क्लोज होती. तुम्हाला हाफ चान्सलाच कन्वर्ट करायचं असतं. बऱ्याच वेळेला चान्स मिळत नाही, त्या क्रिएट कराव्या लागतात. ती क्रिएट केली होती ती बॉलर अनिकेत पाटीलने. चूक झाली फिल्डर कडून, त्यांचेच बंधू होते धनेश मागे. मात्र दातिवलीच्या अनिकेतने सुरुवात केली आहे. आता मिस टायमिंग, स्वतः आता अनिकेत धावतोय, पोहोचलाय, शॉर्ट मिड विकेट दरम्यान पकडली आहे त्याने कॅच. अनिकेतची विकेट आली आहे. मॅचचं समीकरण, बॉल बाकी 8 आणि धावा पाहिजेत अजूनही 12. 8-12.
मॅच सर बनवली आहे. अनिकेत मात्रेची विकेट आली. अनिकेतचा मागचा 3 बॉल मध्ये धावा आल्या होत्या. 2 चौकार 1 षटकार. 14 धावा त्याने बनवल्या होत्या. मात्र इकडे आता तो फसलाय. चांगली गुगली आपल्याला पाहायला मिळाली. 32 32 बनलेल्या 44 चा चेस आहे. बॉल बाकी आहेत 8. धावा पाहिजेत 12. इंटरेस्टिंग ही देखील मॅच आहे. आणि अनिकेतच्या विकेट नंतर विनीत मडवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. दोन्ही आजूबाजूची गाव आहेत. दोघांचे संबंध भरपूर चांगले आहेत. पण ते मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट हा खेळ असतो. तेव्हा भाऊ जरी असला तरी त्याच्या अगेन्स्ट आपल्याला खेळावं लागतं. आणि ते द्वंद्व असतं, शत्रुत्व असतं बॅट आणि बॉल मधलं, माणसांमधलं नसतं. विनीत मैदानाच्या आतमध्ये 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 12ची गरज आहे. कमबॅक इकडून होऊ शकतं, पण त्यासाठी अनिकेतला पुन्हा विकेट काढावे लागणार आहेत. जर अनिकेत मात्रेने आक्रमण केलं, त्याची विकेट शेवटच्या बॉलवरती आली आहे. ओ थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट स्विंग. डॉट आलाय. बॉल उरलेत 7 बॉल मध्ये धावा पाहिजेत 12. मॅच इकडून फिरते आहे. पण जोपर्यंत अक्षय मात्रे मैदानाच्या आतमध्ये, सामना शेवटपर्यंत दातिवली पाहणार आहे. कारण याच अक्षयने विथ द बॉल देखील करून दाखवलंय. 8 बॉल 17 18 बॉल 17ची मॅच तो काढून गेला होता. आणि इकडे आता या मॅच मध्ये विनीत स्ट्रायकिंग एंडला. फिरवलं पुन्हा एकदा. कनेक्शन नाही जुळलं. बॉल गेला विकेट कीपर कडे. आलाय डॉट. शेवटचे बॉल बाकी आहेत 6. आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 12. येस अंपायर. मॅनेजमेंट टीम मेंबर जा तुम्ही. मॅनेजमेंट टीम मेंबर. चला टीव्ही अंपायरचा सिग्नल आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट आलेला आहे. चला आता स्पीडअप घ्या प्लीज. वेळ जास्त घेऊ नका. यानंतर फायनल मॅच देखील बाकी आपली. आणि या मॅचचं समीकरण बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 12. अक्षय मात्रे उभा आहे. आणि त्यामुळे सध्या तरी ज्या काही गोष्टी आहेत, दातिवली देखील या मॅच कडे पाहणार आहे. 6 बॉल 12. मागच्या मॅच मध्ये पठ्ठ्याने 3 षटकार ठोकले होते. अक्षयची विकेट जर दिवायचा हा जो बॉलर आलाय लास्ट ओव्हर मध्ये,
कौशल भगत. कौशलने जर विकेट काढली अक्षयची सुरुवातीला तर या मॅच मध्ये दिवा स्ट्रॉंग पोझिशन मध्ये येऊ शकतो. चला वेळ घेऊ नका. लॉंग ऑन सेट आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि सध्या आपण पाहतोय लॉंग ऑफ सोबत एक्स्ट्रा कव्हर देखील. शॉर्ट कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग. आतमध्ये शेवटचे 6 बॉल, 12 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट पडले होते आणि आता आपण पाहतोय इथे पडलेले ते 4 विकेट. 11 चालतील. 6 बॉल 12 पाहिजेत. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट सांगतंय विकेटचा आधार कमी विकेट आहेत. 12 ऐवजी 11 चालतील. पहिला बॉल कौशल भगत. हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय. फील्ड थांबलाय. डीप मध्ये आकेश उचलून थ्रो करेल. डबलला चान्स. इकडे नकार दिलाय अक्षय मात्रेने. पण हा नकार कशासाठी होता? अंडर प्रेशर बऱ्याच वेळेला अक्षयने अशा मॅचेस जिंकून दिल्यात. मागच्या 2 सामन्यांमध्ये देखील आपण त्याला बघितलं. विथ द बॉल, विथ द बॅट. हा सामना विथ द बॅट करून दाखवायचं त्याला आणि दुसऱ्या बाजूने कौशल भगतला देखील करायचंय. बॉल बाकी आहेत 5, धावा पाहिजेत 11. आता कोच फक्त डगआउट बॉक्स मध्ये नाही तर चौफेर आहेत. 5 बॉल 11 धावांची गरज आहे. 10 चालणार आहेत. विनीत मडवी ऑन स्ट्राइक, लेफ्टी बॅटर. ऑन सेट पॅक केली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. मिड ऑफ 8 ठेवून एक्स्ट्रा कव्हरला बाहेर ठेवलंय. 5 बॉल 11 धावा. चला मॅचचा रिदम तोडू नका प्लीज. 5-11. फुल टॉस पण फटका फसलेला दिसतोय. समोर अनिकेत दिव्याचे सेफ हँड पकडले त्याने कॅच. मॅच मध्ये कमबॅक. स्ट्राइक देखील भेटणार नाही अक्षयला. डॉट आला, अर्थातच विकेट आले आणि बॉल आता 4 बाकी आहेत. 11 धावांची गरज. विकेटची बरोबरी झाली आहे. टॉस दातिवली टीमचा आणि या मॅच मध्ये आता ही चालतील 11 ऐवजी 10 धावा. 4 बॉल 11 धावांची गरज आहे. आता जर विकेट आली तर धावसंख्येचे मात्र कंपल्सरी असेल. 4 बॉल मध्ये 11 धावा पाहिजेत. अक्षयला स्ट्राइक घ्यायला पाहिजे होती का पहिल्या बॉल वरती? कदाचित विनीतची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली असती पण त्याने तो प्रयत्न केला नाही. कर्णधार विशाल मडवी मैदानाच्या आतमध्ये आलाय तर खरा पण 4 मध्ये त्याला बनवायचा 11. कौशलकडे देखील तो आत्मविश्वास पाहायला मिळतोय. मॅच सध्या तरी अंडर प्रेशर आहे. क्लोज येत असताना दिवा अगेन्स्ट दातिवली सेमीफायनल दिवा चषक 2026. ओहो दांडीगुल. बॅट आणि पायाचा मधून त्रिफळ उद्ध्वस्त करणारा कौशलचा बॉल. विकेट. रुबाब दादाचा हायलय न्यारा. शिंदे साहेबांचा सैनिक खरार. शिंदे साहेबांचा सैनिक खरार. सारी जनता ही त्यांच्या सोबत. आमचा देश दादा भगत. सारी जनता ही त्यांच्या सोबत. आमचा देश दादा भगत. थँक्यू. दिसे लागोपाठ 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या आणि मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट होत आहे गणेश कृपा दिवाळच्या बाजूने. बॉल बाकी अजूनही 3 आणि 3 बॉल मध्ये आता कंपल्सरी तुम्हाला बनवाव्या लागतील 11 धावा. विकेट जास्त पडलेले आहेत. आदरणीय साईशी टकले साहेब कौसाचे उद्योगपती यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत. कौसा टीम नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आहे. बॉल बाकी 3 धावा पाहिजेत 11. विकेट हॅट्रिक ऑन. बॅकफुटला कट करायचं होतं मात्र इकडे थांबवल्यात अक्षयने. रनआउटची विकेट आली आहे. शेवटचे बॉल बाकी 2 धावा 11 पाहिजेत. दोन्ही षटकार आले तर मात्र इथे मॅच असेल दातिवलीची. हॅट्रिक जरूर झाली आहे. 16 तारखेलाच नगरसेवक आदरणीय शैलेश मनोहर पाटील साहेब यांची पुन्हा एकदा दिवेडच्या जनतेने प्रचंड बहुमतांनी ज्यांना निवडून आणलेलं आहे. आदेशी भगत साहेब यांची नगरसेवक म्हणून नियुक्ती आपल्याला पाहायला मिळते. ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळपास 11 नगरसेवक दिवाळच्या जनतेने निवडून आणलेले आहेत. हा कारनामा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय दिवा शहरामध्ये. मात्र सध्याच्या मॅच मध्ये अक्षय मात्रेला करायचंय दातिवली संघासाठी. 2 मॅचेसचा सामनावीर आहे.
2 षटकार आले तर मॅच असेल दातिवलीची. कौशल भगत ज्याने आतापर्यंत 4 बॉल मध्ये थांबून ठेवलंय, धाव फक्त एकच दिली आहे. इंटरेस्टिंग हा बॉल. 2 बॉल 11. उडवलाय उडवलाय, मात्रेने पहिला मारलाय षटकार. ए जनतेचा हाय रखवाला, शैलशी दादा सबकी जान, गाँव शहर में है बोलबाला, दादाच ठरलाय तो वनम्यान. एक किंग नाही तो किंग में. थँक्यू दिसे. षटकार आलाय. अक्षय तो मुमकिन आहे बॉस. 2 मॅचेस मध्ये करून दाखवलाय. हा जो सामना आहे, 1 षटकार आला तर मॅच बनेल. 1 बॉल 5 धावा पाहिजेत आणि कंपल्सरी 5 बनवायचा आहे. त्याचं कारण आहे की विकेट जास्त पडलेले आहेत. योगेश भगत साहेब यांचे आगमन झाले, त्यांना विनंती मंचावरती येऊन स्थानबद्ध व्हा. आपले सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. मॅच असेल दिव्याची की मॅच असेल दातिवलीची? गाडी थांबेल दिवा स्टेशन वरती की दातिवलीवरती, हा देखील प्रश्न आहे. कौसा तर ऑलरेडी पोहोचलेले स्टेशन वरती. फायनलच्या मॅच मध्ये जरूर आपण कौसा टीमला पाहणार आहोत. मात्र त्यांच्या अगेन्स्ट कोण असेल, दिवा की दातिवली? शेवटचा 1 बॉल, धावा 5 पाहिजेत आणि त्या कंपल्सरी आहेत. क्रिकेटमध्ये आतापर्यंत 5 धावांचा फटका आला नाही म्हणजे 6 षटकारच पाहिजे दातिवली टीमला. अक्षयने मागचा बॉल पोहोचवला. हा जर पोहोचवला तर मॅच असेल दातिवलीची, नाहीतर कौशल भगतची आणि टीम दिवाची. परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतात. सिली पॉइंट, सिली मिडॉन. चौकार नाही जमणार, षटकारच पाहिजे. शेवटचा 1 बॉल, 5 धावा. ओहो, दांडीगुल. विकेट आणि मॅच मध्ये, आणि अर्थातच दिवा चषकाच्या फायनल मध्ये प्रवेश टीम गणेश कृपा दिवाचा. अभिनंदन. लय दमदार. विकेट जरूर आली आणि अक्षयने मात्र शेवटच्या मॅच मध्ये त्या आशा दाखवल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती षटकार आला नाही. 6 बॉल फक्त 12ची मॅच होती. पहिल्या बॉलवरती सिंगल काढून विनीत आला आणि त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवरती अक्षय आला, तिकडून त्याला सामना फिरवता आला नाही. अभिनंदन गणेश कृपा दिवा.